सध्या गरमीचे दिवस सुरू आहेत आणि वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झालेली आहे आणि साहजिकच आहे अशा वेळी आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम हा होतच असतो। तर या उष्णतेपासून वाचण्यासाठी एक मस्त अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण करणार आहोत जिरा सोडा प्रीमिक्स आणि हे प्रीमिक्स वापरूनच आपण जिरा सरबत कसं करायचं ते बघणार आहोत आणि हे अतिशय गुणकारी आहे। जर तुम्हाला उन्हाचा त्रास होत असेल किंवा शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली असेल तर त्यावर अगदी रामबाण असं हे जिरा सोडा शरबत आहे। त्याचबरोबर पित्तशामक आहे आणि तुम्ही याला प्रवासात सुद्धा इझिली कॅरी करू शकता। हे जिरा सोडा प्रीमिक्स तुम्ही उन्हाळ्यातच नाही तर 12ही महिने यूज करू शकता। रेसिपी अगदी सोपी आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला इथे एका पॅन मध्ये घ्यायचं आहे 4 टेबलस्पून जिरा। तर कुठलाही एक चमचा घ्यायचा आणि त्याच्याने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचंय। तर 4 टेबलस्पून मी इथे जिरा घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला यात सोप घालायची आहे। तर जिरा आणि सोप दोन्हीही गुणधर्माने थंडच असतात, म्हणजे त्याची तासीर थंड असते। त्यानंतर इथे आपल्याला अर्धा टेबलस्पून किंवा त्यापेक्षाही कमी काळी मिरी घालायची आहे। तर काळी मिरीचा वापर आपल्याला इथे कमीच करायचा आहे आणि ती गुणधर्माने उष्ण असते, पण चव येण्यासाठी आपल्याला इथे काळी मिरी घालायची आहे। आता हे तीनही साहित्य आपल्याला 2 मिनिटं ड्राय रोस्ट करायचे आहे, म्हणजे यातलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला काढायचं आहे। याचा रंग आपल्याला बदलवायचा नाही आहे, खूप जास्तही भाजायचं नाहीये, हाताला गरम लागेल इतपतच आपल्याला याला भाजून घ्यायचंय। तर आता हे गरम झालेलं आहे आणि यातलं मॉइश्चर निघालेलं आहे। तर मी आता गॅस बंद केलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सर मधून याला बारीक करायचंय। तर आता हे थंड झालेलं आहे आणि याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे। आता सोबतच यात आपल्याला घालायचं आहे खडी साखर। तर खडी साखर सुद्धा गुणधर्माने थंडीच असते आणि उन्हाळ्यामध्ये हे खायला पाहिजे। तर साधी साखर न वापरता आपल्याला इथे खडी साखर वापरायची आहे। तर खडी साखर मी इथे अर्धा कप घेतलेली आहे, म्हणजेच ती वजनाने 200 ग्राम आहे। त्यानंतर ह्याची चव वाढवण्यासाठी आपल्याला घालायचा आहे चाट मसाला। तर अर्धा टेबलस्पून मी यात चाट मसाला घातलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून आपल्याला यात ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे, म्हणजे काळं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा मी यात साधं मीठ घातलेलं आहे किंवा तुम्ही इथे पिंक सॉल्टही वापरू शकता। आता हे सर्व आपल्याला मिक्सर मधून एकदम बारीक फाईन असं वाटून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता मी याला जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक असं मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने चाळून घेणं गरजेचं आहे, म्हणजे यात जर काही मोठे कण राहिलेले असतील तर ते निघून जातील। तर अशा पद्धतीने मी हे संपूर्ण प्रीमिक्स चाळून घेतलेलं आहे आणि शेवटी हे जे जाडसर राहिलेलं आहे हे पुन्हा एकदा मिक्सर मध्ये घालून मी बारीक करून घेतलेलं आहे। तर हे थोडं जाडसर राहिलेलं आहे, याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सर मध्ये लावून एकदा बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे चाळून घेतलेलं आहे आणि शेवटी हे उरलेलं आहे, तर हे फेकून न देता तुम्ही याला मसाल्यामध्ये वापरू शकता। तर अशा प्रकारे इथे आपलं हे एकदम बारीक असं जिरा सोडा प्रीमिक्स तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान फाईन बारीक झालेलं आहे आणि याच्यापासून आता तुम्ही जिरा सोडाही बनवू शकता आणि जिरा सरबतही बनवू शकता। तर आता याला आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा एअर टाईट कंटेनर मध्ये आपल्याला याला स्टोअर करायचं आहे आणि 3 ते 4 महिने आरामात टिकतं, याला अजिबात काही होत नाही। तर याला मी या एअर टाईट कंटेनर मध्ये ठेवून याला स्टोअर करणार आहे आणि आता याच्यापासून आपल्याला जिरा सोडा कसा बनवायचा आहे ते बघूयात। तर आता मी इथे हा गोंद कतिरा घेतलेला आहे। आपण एक लाडवामध्ये सुद्धा गोंद घालतो, तो लाडवाचा असतो, तो हिवाळ्यामध्ये वापरला जातो आणि हा जो गोंद कतिरा आहे हा उन्हाळ्यामध्ये वापरला जातो। तर हा जो गोंद कतिरा आहे हा गुणधर्माने थंड असतो। त्याचबरोबर मी इथे हे सब्जा घेतलेला आहे। तर गोंद कतिरा आणि सब्जा आपल्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे। तर कमीत कमी आपल्याला 7 ते 8 तास हे गोंद कतिरा आणि सब्जा पाण्यात भिजत ठेवायचं आहे। आता इकडे जिरा सोडा बनवण्यासाठी मी
सोडा घेतलेला आहे, तर एका ग्लासमध्ये मी हा सोडा ओतून घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे सोडा वापरायचा नसेल तर चिल्ड वॉटर सुद्धा वापरू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये हे जिरा सोडा प्रीमिक्स 1 चमचा घालायचा आहे, जे आता आपण बनवून घेतलेलं आहे. तर 1 चमचा मी याच्यामध्ये जिरा सोडा प्रीमिक्स घातलेला आहे. थोडंसं याला मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे गोंद कतिरा. तर हे जे गोंद कतिरा आता मी भिजवत ठेवलेलं होतं ते छान फुललेलं आहे आणि असं छान जेली फॉर्म मध्ये आलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा घालायचं आहे. आणि इथे सब्जा सुद्धा छान भिजलेला आहे आणि सब्जा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा घालायचा आहे. सोबतच 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तर लिंबाचा रस मी याच्यामध्ये 1 चमचा घातलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. 3-4 आपल्याला यात आईस क्यूबही घालायचे आहेत आणि परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे इथे आपला जिरा सोडा तयार झालेला आहे. आणि एवढं जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपले 50 ते 60 ग्लास आरामात होतात. अशा पद्धतीने तुम्ही जिरा सोडा बनवू शकता. जर तुम्हाला सरबत बनवायचं असेल तर सोडा न वापरता साधं पाणी वापरायचं किंवा चिल्ड पाणी वापरायचं. तर यामध्ये मी गोंद कतिरा आणि सब्जा वापरला आणि त्यामुळे हे अजूनच जास्त हेल्दी झालेलं आहे. तर उन्हाळ्यामध्ये या थंड वस्तू खायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या शरीरातली हीट कमी होते. तर हा एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही हे जिरा सोडा प्रीमिक्स बनवून 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि कधीही केव्हाही आणि कुठेही यूज करू शकता. तर अशा पद्धतीने हे जिरा सोडा प्रीमिक्स तुम्ही नक्कीच तयार करून ठेवा आणि यापासून मस्त असं हेल्दी ड्रिंक तयार करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.